शरम नाही तुम्हाला शरम नाही. पण मागच्या वर्षीपासून असं हलक्या वागणारे लोक तुम्ही काय यायलात? तुमच्या समोर डोकं फोडून मी अरबिक भाषेत जरी शेर सांगितला ना तरी असेच ओरडणार. मी तुम्हाला म्हणलं का? तुम्ही जर स्वतः आला असताल, आणि भगवान बाबाची आणि या डोंगराची औलाद असताल तर तोंड बंद करा. तुम्ही. आज माझ्या दसरा मेळाव्यामध्ये पूर्ण राज्यातून लोक येतात, दरवर्षी येतात. पण मागच्या वर्षीपासून असं हलक्या वागणारे लोक तुम्ही काय यायलात? तुम्हाला जर भगवान बाबांवर श्रद्धा आहे तर तुम्ही असे धिंगाणा करणारे लोक हे माझे असूच शकत नाही. आज माझ्यासाठी, माझ्या भगवान बाबांसाठी आणि गोपीनाथ मुंडे साहेबांचा हेच तुम्ही वाटोळं केलं पोरांनी. कोणाची सुपारी घेऊन आलात मला माहित नाही. तुम्हाला शरम नाही तुम्हाला शरम नाही. जी शरम गोपीनाथ मुंडेंच्या नजरेत होती ना, कुणाचं वाईट झालं, ती शरम माझ्या नजरेत होती ना, ती तुमच्या दिसत नाहीये. माझ्या घोषणा देण्याने तुम्ही पवित्र होणार नाहीत. तुम्ही कशासाठी आलायत हे मला कळलंय. जो माझा दसरा भगवान गडाचा होता तो सुद्धा माझ्याहून हिरावून घेतला. आता तुम्ही पण हा हिरावून घेण्यासाठी आलायत असं वाटायला. कारण इतक्या वर्ष मी इथे भाषण केलं पण असा बेशिस्तपणे कोणी वागलेलं नाही. तुम्ही तुमच्या शुद्धीवर नाही असे माणसं मी सांभाळतच नाही. एवढ्या दुःखात, शेतकऱ्यांच्या दुःखात धावून जाताना आग तो लगी थी घर में, आग तो लगी थी घर में, दोस्त ने आके पूछा आग तो लगी थी घर में, दोस्त ने आके पूछा घर में आग लगी है तो बचा क्या है? मैंने दोस्त का कहा मैं बचा हूं, तो दोस्त ने कहा अगर तू बचा है तो जला क्या है? शेवटी हर मुश्किल, आमचं एकच आहे तुम्हाला सांगतो, हर मुश्किल को हसते हसते तुमच्या समोर डोकं फोडून मी अरबिक भाषेत जरी शेर सांगितला ना तरी असेच ओरडणार आहे. हर मुश्किल को हंसते हंसते झेलते हैं हम, आम्ही सगळेच हर मुश्किल को हंसते हंसते झेलते हैं हम. हम आंधियों में भी चिराग जलाते चलते हैं. खूब खूब धन्यवाद.